कोणत्याही फंक्शनला जाताना आपण आपल्या लुकची सगळ्यात जास्त काळजी घेतो. साडी, ड्रेस किंवा कोणत्याही वेअरिंगवर मॅचिंग पर्स कॅरी करणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच अशाच काही ट्रेंडी पर्सेस आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत, ज्या आहेत गामठी वर्कच्या. हाय, मी प्रीती पिशवीकर. माझ्या ब्रँडचं नाव आहे ग्ली डिझाईन्स आणि मी पर्स डिझाईन करते. आज आपण बघणार आहोत गामठी मटेरियल विच इसेन्शियली कम्स फ्रॉम सुरत आणि आपण त्याचे वेगवेगळे पॅटर्न्स बघणार आहोत. मी ते वर्क कुठल्या मटेरियल्सबरोबर कसं यूज केलं आहे, त्याची कशी कॉम्बिनेशन्स केली आहेत ते आपण आज बघणार आहोत. आज माझ्या कलेक्शनमध्ये वी हॅव बटवा स्टाईलमध्ये. आपण लग्नाला हे जनरली कॅरी करतो. दिस गोज ऑन सारीज, दिस गोज ऑन ड्रेसेस. ह्याला मी सिल्कबरोबर कंबाईन केलं आहे आणि त्याला मी वेगवेगळे ॲक्सेसरीज लावलेत. एक गोंडा लावला आहे आणि वेगवेगळे ह्यांनी ते बनवलं आहे. हे आपण हातात कॅरी करू शकतो ऑन युअर सारीज अँड युअर ड्रेसेस. देन वी हॅव हिअर स्लिंग बॅग आहे आपल्याकडे. हे पण मी गामठीला सिल्कबरोबर कंबाईन केलं आहे. आय हॅव 3 पॉकेट्स. वेस्टर्न्सवर जाऊ शकतं, इंडियन्सवर जाऊ शकतं, कुर्तीवर जाऊ शकतं. सो यू हॅव व्हेरी गुड स्पेस आणि तुमचे बेसिक मेकअपचे सामान आणि मोबाईल अँड मनी ह्याच्यात राहू शकतं. मग मी आणि गामठीला कंबाईन केलं आहे ब्रोकेडबरोबर. हिअर वी हॅव अ हँड पर्स विच यू कॅन कॅरी. ह्याच्यामध्ये देर इज रॉ सिल्क इनसाईड, त्यामुळे खूप छान एलिट असा फील येतो त्याला. मग मी त्याच्याबरोबर लटकन यूज केलं आहे, जे जनरली आपण ड्रेसेसबरोबर कंबाईन करतो. हे मी इथे पर्सबरोबर कंबाईन केलं आहे. देन वी हॅव बिगर पर्सेस जे आपण साडीवर कॅरी करू शकतो. ह्याला मी एक लांब थ्रेड पण दिली आहे. सो आपल्या ओकेजन्सला, आपल्या पार्टीजला, आपण जेव्हा वी आर हॅव्हिंग फूड, यू कॅन पुट इट ऑन युअर शोल्डर्स. ह्याच्यात डिफरंट टाईप ऑफ कलर्स येतात, वर्क कॉम्बिनेशन्स येतात, जॉमेट्रिक येतं, फ्लोरलमध्ये येतं. मला इंडियन मटेरियल्सनी खूप इन्स्पिरेशन मिळतं, त्यामुळे मी इंडियन मटेरियल्सला कंटेम्पररी डिझाईनमध्ये कसं यूज करता येईल ह्याचा विचार करते. देन वी हॅव अजून एक खूप छान डिझाईन आहे माझ्याकडे. एलिफंट स्लिंग म्हणते मी याला. ह्याच्यात मी हत्तीच्या पॅटर्नचं वीव करून घेतलं आहे आणि त्याला वेव असं कॉम्बिनेशन केलं आहे. हे पण आपण हातामध्ये कॅरी करू शकतो ॲट युअर पार्टीज, ॲट युअर वेडिंग्स. आणि त्याला पण मी चेन दिली आहे. सो कम्फर्ट वाईज वेन यू आर हॅव्हिंग युअर फूड किंवा तुम्ही विश करत असता कोणाला, तेव्हा यू कॅन ऑलवेज टेक इट इन युअर हँड. फक्त डिझाईनचा न विचार करता त्याचा उपयोग, त्याचं युटिलिटी किंवा त्याचं लाँग लास्टिंग म्हणजे त्याचं टिकणं ह्याचा पण विचार केला जातो ते बनवताना. इथे मी फ्लोरलची गामठी केलेली आहे. हिअर ऑल्सो यू हॅव लटकन. इथे मी कॉम्बिनेशन्स केलेत. हे जास्त करून वॉर्म कलर्स मी यूज केलेत या पॅटर्नमध्ये, कारण आपल्या साड्या ज्या असतात किंवा आपले कुर्ते जे असतात लग्नाचे वगैरे, दोज आर मोर टुवर्ड्स वॉर्म कलर्स. लाल, आपल्या ज्या पैठणी साड्या असतात, आपल्या ज्या वर्कच्या साड्या असतात, त्याच्यात यू हॅव ब्राईट हॅपी कलर्स, ग्रीन, पिंक, रेड. त्यामुळे त्याच्याबरोबर हे कलेक्शन एकदम परफेक्ट ब्लेंड होतं. मग इथे एक त्याच्याबरोबरच एक मी बॅग बनवली आहे. ही आहे काश्मीरी वर्कमध्ये, बट इट इज सिमिलर टू द फ्लोरल्स आणि याच कलरमध्ये ती वीव होते. आता ह्याच्यात मी साईज थोडा मोठा केला आहे, कारण का हे मी थोडं मल्टीपर्पज असं ठेवलं आहे. म्हणजे इट कॅन गो ऑन युअर पार्टीज. ऑल्सो मी ह्याच्यात साईज मोठा करण्याचं कारण हे पण होतं की
हल्ली यंग गर्ल्स किंवा यंग क्राऊड ह्याच्याकडे ह्यांना आयपॅड कॅरी करण्याची खूप हे असते, म्हणजे जिथे जाऊ तिथे आयपॅड. सो मी एक थोडं आयपॅडचं साईज लक्षात घेता पण ही पर्स थोडी मोठी साईज आहे. सो इट कॅन बी अन आयपॅड कॅरियर ऑल्सो. सो इट कॅन बी कॅरीड लाईक दॅट टू युअर पार्टीज अँड इट कॅन बी अन आयपॅड कॅरियर ऑल्सो. सो हे आयपॅड इज सेफ. ह्याला मी खूप छान कुशनिंग केलं आहे आणि फ्लोरल लुक्स ब्युटिफुल. इथे मी आता या पॅटर्नमध्ये एक मोठी बॅग पण केली आहे. ह्याला मी कॉटन बरोबर कॉम्बिनेशन केलं आहे. गामठी वर्क ह्याच्यात थोडं कच्ची वर्क पण वापरलं आहे, ओरिजिनल बॅग बनवली. त्याला मी थोडं गोल्ड लेसिंग पण केलं आहे सो दॅट इट इज परफेक्ट फॉर युअर वेस्टर्न किंवा इंडियन आउटफिट. आता हे वेस्टर्न आउटफिटवर पण खूप छान जाते ही बॅग, कारण का हल्ली क्रॉस कॉम्बिनेशन करायची खूप ट्रेंड आहे. सो यू वेअर युअर जीन्स, यू हॅव वेअर ब्लॅक ग्रेज टॉप्स आणि त्याच्यावर ही कलरफुल बॅग विच लुक्स व्हेरी ब्युटिफुल. मग देर आर अगेन डिफरंट फ्लोरल कॉम्बिनेशन्स. इथे मी फुलांचं पॅटर्न वापरलं आहे. मला नेचरमधून पण खूप इन्स्पायर व्हायला होतं. मी नेचरमधली फुलं, पानं, त्याचे शेप्स, त्याचे मोटिव्स हे मी माझ्या प्रत्येक डिझाईनमध्ये ब्लेंड करायचा प्रयत्न करते. मोर आहे, सो आय हॅव वीव्ड मोर आणि फुलं एकत्र. मग मी काचा वापरल्या आहेत. सो इन दिस वे बेसिकली मी गामठी वर्कला कंटेम्पररी डिझाईनमध्ये वीव करून लेटेस्ट आपल्या ट्रेंडला कसं ते परफेक्ट सूट होईल असे डिझाईन्स बनवले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.